नमस्कार, सर्वांचे मनपूर्वक स्वागत. तर बघा, नेहमीप्रमाणेच मी घेऊन आले आहे सुंदर आणि सोपी रांगोळी. तर खूप सोपी रांगोळी आहे. बघा, मी एक वेल काढून घेतलेली आहे. व्हिडिओ अगदी स्लो ठेवलेला आहे की जेणेकरून तुम्हाला कळावं कशी रांगोळी काढलेली आहे. आता आपण पिवळ्या रंगाची फुलं त्या वेलीच्या बाजूला काढून घेणार आहोत. तर बघा, मी कशा प्रकारे फुलं काढलेली आहेत व्यवस्थित. बघा, 5-5 मी डॉट दिलेले आहेत. तर बरोबर जो मधला भाग आहे ना वेलीचा, त्यावरती बघा मी जो वरती भाग आलेला आहे तिथे मी डॉट देऊन घेतलेले आहेत. सुरुवातीला व्यवस्थित डॉट देऊन घ्यायचे आहेत आपल्याला. जास्त काही गडबड करायची नाही आहे. बघा, व्यवस्थित मी 5-5 डॉट देऊन घेतलेले आहे. आता मी इथे 4च फुलं काढलेले आहेत. बघा, आता तुम्हाला ही जी फुलं आहेत किंवा ही जी मालिका आहे ना, तुमचं दरवाजेचं अंतर आहे तसे तुम्ही ती वाढवू शकता. आता चमच्याच्या साहाय्याने थोडासा चपटा आकार आपण देऊन घेतला. आता हे जे डॉट आहेत ना, ते आपण मधल्या साईडला ओढून घेणार आहोत. बघा, काडीच्या मदतीने तुम्ही बघू शकता. व्यवस्थित अगदी मधल्या बाजूला हे डॉट ओढून घ्यायचे आहेत. बघा, मी सर्व डॉट आतल्या बाजूला ओढून घेतलेले आहेत. अगदी सुंदर दिसतात. बघा, ही पिवळ्या रंगाची फुलं खूप छान दिसतात आणि अगदी झटपट होतात. आता मध्ये आपण लाल रंग भरणार आहोत. थोडा लाल रंग आपण मध्ये टाकून घेतलेला आहे. आणखी बघा, फुलांना खूप सुंदर लुक आलेला आहे. आता जे मध्ये फुलाच्या बाजूला जी जागा दिसते तिथे आपण एक मोराचा आकार किंवा एक तुरा काढून घेणार आहोत. बघा, फुलाच्या बाजूला बरोबर फुलाच्या अपोजिट साईडला विरुद्ध बाजूला आपण फुलाच्या एक तुरा काढून घेतलेला आहे. बघा, व्यवस्थित मी एक तुरा काढून घेतलेला आहे किंवा एक मोराचा आकार मी काढून घेतलेला आहे. आता मध्ये जी मोकळी जागा दिसते तिथे आपण एक कळी काढणार आहोत. बघा, फुलं आहेत ना, तर एक कळीसुद्धा आपण काढणार आहोत. तर बघा, मी एक रेष काढून घेतली किंवा एक देठ काढून घेतलेला आहे आणि तिथे आपण पिवळ्या रंगाचे फूल काढणार आहोत. मी पिवळ्या रंगाचं फूल काढून घेतलेलं आहे. आता पुढे एक मी मोराच्या पिसाचा एक आकार काढणार आहे. बघा, एक मोराचं पीस मी पुढचं टोक आहे ना वेलीचं, तिथे एक मोराचा पीस मी काढणार आहे. अगदी सोपी आहे. बघा, रांगोळी अगदी झटपट होते. तुम्हाला जर माझ्या रांगोळ्या आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा. सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. आणि माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात नक्की मला कमेंटमध्ये सांगा. अशाच नवनवीन रांगोळ्या शिकण्यासाठी आणि बघण्यासाठी भेटूया पुढील भागात. धन्यवाद.